काँग्रेसचे विदर्भातील महत्त्वाचे नेते सुनील केदार यांना जिल्हा सत्र न्यायालयानं 5 वर्षांची शिक्षा सुनावली। यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसलाय। केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले। त्यामुळे केदारांची आमदारकीही रद्द करण्यात आली आहे। सुनील केदार यांच्या जामिनावर अद्याप निकाल येणं बाकी आहे। मात्र जर यात केदार अडकले तर ही काँग्रेससाठी खूप अवघड गोष्ट ठरणार आहे। खास करून विदर्भामध्ये केदार या प्रकरणातून लवकर बाहेर आले नाहीत तर काय परिणाम होणार आणि काँग्रेसचा पुढचा डाव काय असणार हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊयात। नमस्कार, मी निलेश, आपण पाहताय मुंबई तक। हे सगळं प्रकरण समजून घेण्याआधी सुनील केदार यांना शिक्षा झाली ते नेमकं प्रकरण काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊयात। सुनील केदार यांच्यावर आरोप होता की 1999 मध्ये बँकेच्या जेव्हा ते अध्यक्षपदी निवडून आले तेव्हा केदार आणि संचालक मंडळानं एक ठराव मंजूर करून घेतला होता आणि बँकेतील ठेवी शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचा निर्णय त्या ठरावाद्वारे घेतला होता। हा ठराव मंजूर झाल्यानंतर गुंतवणुकीचे सर्व अधिकार अध्यक्ष आणि त्यांच्या मर्जीतील 5 व्यक्तींना देण्यात आले। सुरुवातीच्या वर्षांमध्ये केदार आणि सहकाऱ्यांनी होम ट्रेड शेअर ब्रोकरच्या मार्फत रोखे खरेदी केले। त्याचा लाभही बँकेला झाला। त्यानंतर निरंतर बँकेचा पैसा रोखे खरेदीत गुंतवण्यात आला। 2001-2 च्या दरम्यान रोखे खरेदीत बँकेला 150 कोटींचा आर्थिक फटका बसला। 2000-2001 आणि 2001-2002 या 2 आर्थिक वर्षांच्या अकंक्षण अहवालात हा सर्व घोटाळा समोर आला। या प्रकरणाची चौकशी केली असता गुंतवणुकीचे अधिकार मिळालेल्या संचालकांनी कार्यकारी मंडळाची परवानगी न घेता ही गुंतवणूक केल्याचं समोर आलं। प्रत्यक्षात त्यांनी शेअर ब्रोकर कंपनीकडून असे रोखे खरेदी केलेच नाहीत। रोखे खरेदीच्या नावावर बँकेतून कोट्यावधींची उचल करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झालं। त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, ज्याचा आता निकाल समोर आलाय आणि केदार यांच्यासह 6 जणांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। सुनील केदार हे नाव तसं महाराष्ट्राला परिचयाचं आहे। 1995 ते 1999 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले। याच काळात सिंचन आणि ऊर्जा राज्यमंत्री सुद्धा ते झाले। 1999 मध्ये ते पराभूत झाले। 2004 पासून सलग 4 वेळा सावनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून केदार निवडून आले। त्यांची ही 5वी टर्म आहे। सुनील केदार यांची ताकद विदर्भात, खास करून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्ह्यात खूप मोठी आहे। मोदी लाटेत सुद्धा त्यांनी भाजपकडून नागपूर जिल्हा परिषद खेचून निवडून आणली। ग्रामीण भागातील नेता, सर्वसामान्य माणसाचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यानं नागपूर जिल्ह्यावर त्यांची चांगलीच पकड आहे। त्यांनी नागपूर जिल्हा परिषद, नगर परिषद, अनेक ग्रामपंचायती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही काँग्रेसचा दबदबा निर्माण केलाय। नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं वर्चस्व मोडीत काढत अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला होता, तर शिक्षक मतदारसंघात सुधाकर अडबाले हे निवडून आले होते। या दोन्ही विजयामध्ये केदार यांचा मोलाचा वाटा होता। येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जर सुनील केदार तुरुंगात गेले तर काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे, कारण ग्रामीण मतदारसंघांमध्ये सुनील केदार यांचं मोठं वर्चस्व आहे आणि तिकडच्या निवडणुका जिंकण्यामध्ये सुनील केदार यांचा नेहमीच मोठा वाटा राहिलेला आहे। त्याचं चित्रसुद्धा नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये दिसून आलं होतं। त्यामुळे केदार यांची ताकद सोबत नसणं काँग्रेसला परवडणारं नाही। याबाबत आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। मुंबई तकला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।